हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्हाला दिसतच असेल माझ्या मागे काय गडबड सुरू आहे. आम्ही करत आहोत आमच्या घराची शिफ्टिंग. आमचं नवीन घर भेटलं आहे, तर तिथे आम्हाला सगळा पसारा नेऊन टाकायचा आहे. त्यासाठी सुरू आहे ही सगळी गडबड. मी भरून देते सामान आणि आहो सगळं नेऊन टाकतात. ह्या घरामध्ये आमच्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत, कारण माझी प्रेग्नेन्सी, कियांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण. तर जाताना तर वाईट तर खूप वाटतंय, पण काय करणार ना. स्वतःचं घर झालंय ह्याची पण कुठेतरी एक्साइटमेंट आहेच, पण ह्या घरामध्ये भरपूर अशा आठवणी आहेत. तर व्लॉग पुढे कंटिन्यू आहे, स्किप न करता नक्की बघा. कधी कधी काय होतं ना, आपण जे ठरवतो ते तसं कधीच होत नाही. आता किती दिवसानंतर आम्ही म्हणजे वाट बघत होतो घर भेटण्याची आणि घर भेटलं. त्यानंतर मग सगळं ठरवलं, असा प्रोग्राम करू तसा करू, आणि काय झालं सगळं वेगळंच. ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच दिवशी माझ्या आजच सासू वारल्या. तर सकाळी उठलो आणि सगळ्या तयारीला लागलेलो, म्हणजे स्वयंपाक वगैरे बाहेर ऑर्डर दिलेली होती. व्हेज बिर्याणी करून घेणार होतो, स्वीट पण बाहेरून मागवणार होतो, आणि मग म्हणलं थोडीशी भाजी आणि चपात्या ज्या आहेत ना त्या घरी बनवूया. त्यासाठी मी वाटाणे, हरभरे आणि बटाटे शिजून घेतलेले, सगळं ग्रेव्ही वगैरे त्याची तयार करून घेतलेली, फक्त फोडणी द्यायची बाकी होती. आणि सकाळच्या 7 वाजता माझ्या जाऊबाईंचा कॉल आला की बाई गेल्या म्हणून, म्हणजे माझ्या आजच सासू गेल्या. एवढा धक्का बसला ना, म्हणजे त्यांचं वय झालेलं होतं, आज ना उद्या जातील असंही वाटतच होतं. सासूबाईंची गडबडच होते की लवकरात लवकर कार्यक्रम करून घ्या, पण आमची एक हाऊस होती, थोडासा का होईना थोडासा मोठा करूया, म्हणजे सगळे घरचे येतील, आजूबाजूचे येतील, अशी आमची इच्छा होती. त्यासाठी आमची सगळी धडपड सुरू होती, आणि आहोंना पण मध्ये सुट्ट्या नव्हत्या. मग सगळं ठरवलं होतं आणि त्याच दिवशी हे सगळं झालं. म्हणजे आजी सासू ह्या त्यांच्या आजारपणातनं मुक्त झालेल्या, तेही बरं वाटलं, कारण सगळं त्यांचं जाग्यावरतीच होतं. आणि 100 गाठणं म्हणजे काही जोक नाही आहे, एवढ्या वर्ष त्या जगलेल्या. आणि त्यांचा अंत्यविधी वगैरे सगळं एकदम छान, म्हणजे बँड वगैरे लावून केलेला, मी तर पहिल्यांदाच बघितलेलं. आणि त्यानंतर मग तिकडे सावडण्यापर्यंत थांबलेलो आम्ही, आणि इकडे पण काय सगळं ओनरला वगैरे सांगून दिलेलं होतं आम्ही की आमचं घर खाली करणार, त्यामुळे आम्हाला यावंच लागणार होतं इकडे. आणि मग आलो आता. तर सगळे म्हणत होते की सुतकामध्ये नका करू, पण आता पूजा वगैरे तर करायला जमणार नव्हती, तरी आम्ही शिफ्टिंग करायला सुरुवात केली. जेवढा अननेसेसरी आहे, म्हणजे जे रोजच्या वापरामध्ये गोष्टी नाही आहेत, ते आल्यापासून आम्ही शिफ्ट करायला सुरुवात केलेली, सगळं इकडे आणून ठेवलेलं. आणि मग मी भरून देत होते सामान आणि आहो घेऊन येत होते, असंच आमचं सुरू होतं. आणि गोण्या थोड्या कमी पडल्या होत्या, म्हणजे 2च होत्या, त्याच्यामुळे आणून ठेवत होते. आणि त्यानंतर मग म्हणलं सगळा पसारा एकदाच लावायला थोडंसं डिफिकल्ट जाईल. तसं तर पसारा खूप जास्त नाही आहे, पण जेवढा आहे तेवढाही दोघांना म्हणजे आहोंनाच आणावं लागला. मी तर काय कियांला घेऊन ते आणून देत होते आणि लावत होते. मग स्वयंपाक तर काय बनवला नव्हता, कारण सगळंच काढून आणलेलं होतं. आणि मग आहोंनी भाजी ऑर्डर केलेली, मग पनीरची भाजी आणि तंदूर रोटी वगैरे आणल्या. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण केलेलं, आणि मग जो राहिलेला पसारा होता तोही आवरून घेतला. तर ग्रहप्रवेश तर काही केला नाही, पण जाऊ दे, आता पूजा करेलच, तर तो एवढ्या मोठ्या आनंदाच्या दिवशी करेलच. आणि दुःख आमच्या घरावरती कोसळलं ना, खूपच वाईट वाटतं. सगळ्यांचे मन असे हळहळून गेलेले होते, सगळे पाहुणे मंडळीची आली होती, तशीच गाडी करून आम्हाला त्याच दिवशी सकाळीच निघावं लागलं. तर मी तिकडचे व्हिडिओ वगैरे काही शूट केले नाही, कारण बरं वाटत नाही. आपल्या घरातलं माणूस गेलेलं एवढं वयस्कर होतं, एवढे वर्ष जगलेले, ते त्यांचं सानिध्य एक वेगळंच होतं. म्हणजे माझं त्यांच्याशी जास्त कॉन्टॅक्ट आलेला नाही, पण कसं नाही, एक जुनं खोड घरामध्ये असलं तर वेगळंच वाटतं. वाईट तर खूप वाटलं, कारण 100 वर्ष जगणं म्हणजे काही जोक नाहीये. आणि मग आम्ही शनिवार रात्र जुन्या घरी राहिलो, आणि रविवारपासून म्हणलं आपल्या नवीन घरी राहायला सुरुवात करूया. तर मग सगळं शिफ्टिंग वगैरे झाली, पसारा वगैरे लावायचा होता, भरपूर कामं होती, आणि फॅन लावण्याचं काम आहोंचं चालू होतं. तुम्ही बघितलंच असेल शॉर्टमध्ये की रिमोटवाला फॅन घेतलेला होता, खूप छान आहे, क्वालिटी पण एक नंबर आहे. आणि आमच्या झाडाला अशी सुंदर सुंदर फुलं आलेली होती. तर मंडळी, आता तुम्हाला माझे नवीन घरचे ब्लॉग्स बघायला भेटतील. ट्राय करेल खूप म्हणजे चांगले ब्लॉग्स देण्याचे, तर तुम्ही पण तसाच सपोर्ट करा बरं का.